नमस्कार, मी डॉक्टर भूषण शानभाग आणि तुम्ही ऐकताय मीच सांगितलेली कथा चरणहीन. चरणहीन संपल्याबरोबर लवकरच पुढची कथा सुद्धा सुरू होणार आहे. तर एक काम करा, ते चॅनेलला सबस्क्राईब करा, म्हणजे जशी नवीन कथा सुरू होईल तसं तुम्हाला लगेच कळेल. बेल आयकॉन दाबा, सबस्क्राईब करा आणि आवडली गोष्ट तर लाईक करा, शेअर करा. चालू करूया. मागच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की अभिमन्यूला राजयक्ष्मा असल्याचं वैद्यराजांनी दिद्दाला सांगितलं. दिद्दा राजमहालात आलेली होती आणि वसुंधरेला अगदी म्हणजे गरोदरपणाचे दिवस भरत आलेले होते. पुढे काय झालं ऐकूया या भागामध्ये. राजा अभिमन्यूच्या मृत्यूला 9 दिवसच उलटले होते आणि राणी वसुंधरेला बाळंतवेणा येऊ लागल्या. तिसरी वेळ असल्यानं लवकर प्रसूती झाली. वार्ता राजमहालात कळवली गेली, पण अभिमन्यूच्या सुतकाचा काळ सुद्धा संपला नव्हता. त्यामुळे राजमाता दिद्दा वसुंधरेला भेटायला तिच्या माहेरी येण्याचा प्रश्नच नव्हता. सुतक संपण्यापूर्वीच दिद्दानं फाल्गुनला बोलवलं. प्रणाम राजमाता. फाल्गुननं अभिवादन केलं. प्रणाम प्रधानजी. प्रधानजी, महाराज अभिमन्यू यांचा मृत्यू शुद्ध तृतीयेला झाला होता. वद्य तृतीयेपासून लवकरात लवकरचा मुहूर्त नंदीगुप्ताच्या राज्याभिषेकासाठी निवडा आणि त्यानुसार तयारी सुरू करा. जी राजमाता, पण इतक्या कमी अवधीत इतर कोणाही राजांना निमंत्रण देता येणार नाही. ते ठाऊक आहे आम्हाला, पण राज्याला राजाशिवाय ठेवून चालणार नाही. वेळ अवघड आहे. सध्या राणी वसुंधरा नुकतीच बाळंत झाल्यामुळं अजून माहेरीच अडकली आहे. प्रथेप्रमाणे 40 दिवस तरी ती येऊ शकणार नाही. तितका वेळ थांबून चालणार नाही. त्यामुळे आपल्याला इथे नंदीगुप्ताचा राज्याभिषेक लवकरात लवकर उरकून घ्यायचा आहे. जी राजमाता. फाल्गुन पुढच्या तयारीला लागला, पण दिद्दाला वेळ घालवायचा नव्हता. दिद्दानं राज ज्योतिषांना आणि राजपुरोहितांना बोलावणं पाठवलं. सुतकाचा काळ संपण्यापूर्वीच आपल्याला बोलवल्यामुळे दोघेही जरासे बुचकळ्यात पडले. पण तरीही राजमहालातून आलेलं बोलावणं टाळण्याचं इतर काही कारण त्यांना दिसलं नाही. ज्योतिषी आधी येऊन पोहोचले. प्रणाम राजमाता. प्रणाम शास्त्री बुवा. महाराज अभिमन्यू यांचा जरी अकाली काळ झाला असला तरी सिंहासन मोकळं ठेवून चालणार नाही. त्यामुळे लवकरात लवकर नंदीगुप्ताचा राज्याभिषेक उरकून घ्यायचा आहे. सुतक संपल्यानंतर लवकरात लवकरचा मुहूर्त कधी आहे हे जरा सांगा. राजमाता, रीतीप्रमाणे तृतीयेला मृत्यू झाला म्हणजे पौर्णिमेपर्यंत सुतक राहील. वद्य प्रतिपदेला सुद्धा मुहूर्त आहे, पण एका दिवसात सगळी तयारी होऊ शकेल का? प्रतिपदेला सुद्धा दिवसाच्या उत्तरार्धातच मंगलविधी करता येतील. पूर्वार्धात करण अशुभ आहे, त्यामुळे मंगलविधी करता येणार नाहीत. इतक्यात राजपुरोहित आलेच. त्यांनाही बसायला आसन देऊन दिद्दानं त्यांनाही तोच प्रश्न विचारला. पंडितजी, आत्ताच शास्त्री बुवांनी मला सांगितलं की वद्य प्रतिपदेला माध्यान्ही नंतर राज्याभिषेक होऊ शकतो, पण त्या दिवशी करून टाकता येईल असं बघा. क्षमा असावी राजमाता, पण त्या मुहूर्तावर राज्याभिषेक नाही करता येणार. का? राजमाता, कुमार नंदीगुप्त अजून बाल आहेत. त्यांचा मौजी बंधन विधी झालेला नाही. युवराज्याभिषेकही झालेला नाही. हे विधी झाल्याशिवाय राज्याभिषेक करता येणार नाहीत. आधी त्यांची मुंज करावी लागेल, मग सोडमुंज केल्यावर युवराज्याभिषेक करावा लागेल आणि मगच राज्याभिषेक करता येईल. ठीक आहे, मग तिन्ही विधी तेव्हा करून टाकू. नाही राजमाता, प्रत्येक विधीच्या मध्ये आपल्याला किमान एका रात्रीचा अवधी जाऊ द्यावा लागेल. म्हणजे वद्य प्रतिपदेला मुंज केली, दुसऱ्या दिवशी सोड मुंज, त्यानंतर युवराज्याभिषेक आणि चौथ्या दिवशी राज्याभिषेक. पण यातही कुठला तरी अशुभ दिवस असणारच. त्यामुळं सलग 4 दिवस मिळणार नाहीत. नक्षत्र बघून निर्णय घ्यावा लागेल. मग पुरोहित आणि ज्योतिषी यांनी मिळून बरीच चर्चा केली. अमुक दिवशी राहूचं नक्षत्र म्हणून नको, त्या दिवशी या तिथीचा लोप आहे, कुठल्या दिवशी नंदीगुप्तासाठी विपत नक्षत्र आहे. सगळे विचार करून 4 विधीचे दिवस नक्की केले गेले. वद्य द्वितीयेला मुंज करून वद्य अष्टमीला राज्याभिषेक करायचा हे नक्की झालं. दिद्दाला राज्याभिषेक जर लवकर झाला तर हवा होता, पण या दोघांनी काढलेल्या तिथीला विधी करण्याची मंजुरी देणं भागच होतं. तर ठरलेल्या मुहूर्तावर नंदीगुप्ताचा राज्याभिषेक पार पडला. त्याच्या वतीनं वसुंधरा आता उपलब्ध नव्हती, म्हणून दिद्दा राज्यकारभार बघायला लागली. अभिमन्यूनं तिच्या हातातून काढून घेतलेली सत्ता नियतीनं परत तिच्या हातात ठेवली होती. यावेळी ती सहजासहजी सत्ता आपल्या हातातून जाऊ देणार नव्हती. सत्तेत आल्याबरोबर तिनं गंजाध्यक्ष सिंधू आणि त्याचा नगराधिपती असलेला भाऊभुय्य दोघांनाही बोलावलं. प्रणाम राजमाता. दोघं एकत्रच येऊन हजर झाले. प्रणाम गंजाध्यक्ष. गंज खात्यात सध्या किती जास्तीची रक्कम जमा आहे?
राणीसाहेब, नक्की रक्कम मी उद्याला सांगू शकेन, पण कुठल्या खात्यासाठी खर्च करायची असा अंदाज दिलात तर अधिक अचूकतेनं आणि संपूर्ण माहिती उद्याला देऊ शकेन. मला अभिमन्यूच्या स्मरणार्थ एक मंदिर उभं करायचंय. याच्या व्यतिरिक्त आल्या गेलेल्या राहण्यासाठी प्रवाशांना मुक्कामाला जागा मिळावी म्हणून एक मठ सुद्धा उभा करायचा आहे. हा, तितकी रक्कम सहज गंज खात्यात आहे. या दोन गोष्टी सहज अगदी होऊन जातील. रक्कम बरीच आहे का? राजमाता, एक दोन वस्तू तर राहू देच, एक नगर उभं करायचं म्हटलं ना तरी पुरेशी रक्कम बहुतेक करून जमा असेलच. गेल्या अनेक वर्षात सेवकांचे पगार वगळता काय मोठा खर्च झालेलाच नाही. ठीक आहे, मग असं करा, अभिमन्यूच्या नावानं अभिमन्यू स्वामीचं मंदिर उभं करूच, पण त्याच्या नजीक एक अभिमन्यूपूर नावाचं नगरही उठवू. उत्तम कल्पना आहे राजमाता, सिंधू म्हणाला. मग दिद्दा भुय्याकडे वळली. नगराधिपती भुय्य, मी ज्या मठाबद्दल बोलले तो मठ श्रीनगरमध्येच उभा करायचा आहे. त्यासाठी कुठली जागा योग्य ठरेल ते तुम्ही ठरवा. जी राजमाता. कधीपर्यंत माहिती देऊ शकाल? मला एक सप्ताहभराची मुदत दिली तर मी मठ, मंदिर आणि नगर तिन्हीसाठी योग्य जागा सुचवू शकेन. उत्तम, ताबडतोब कामाला लागा. आज बुधवार आहे, पुढल्या बुधवारी मला अहवाल द्या. जी राजमाता. आणि गंजाध्यक्ष, उद्याला मला किती जास्तीची रक्कम गंज खात्यात आहे याचा अहवाल द्या. जी राजमाता. प्रणाम करून दोघे निघून गेले. दुसऱ्या दिवशी गंज खात्याचा अहवाल पाहताना खरोखर त्यात भरपूर रक्कम असल्याचं दिद्दाच्या ध्यानात आलं. तिच्या डोक्यात आणखी चक्र घोळू लागली. पण ती भुय्याच्या अहवालाची वाट पाहणार होती. पुढल्या आठवड्यात तो सुद्धा येऊन हजर झाला. प्रणाम राजमाता. प्रणाम नगराधिपती. राजमाता आपल्या आज्ञेप्रमाणे मंदिर, मठ आणि नगर या तिन्हीसाठी श्रीनगरच्या आजूबाजूला जागांचा शोध घेतला. 6-7 ठिकाणी यातले निरनिराळे उपक्रम राबवणं शक्य आहे, पण आपण जर या जागा नजरेखाली घालणार असाल तर उत्तम होईल. ठीक आहे, कधी बघता येतील? आपण आज्ञा करा राजमाता, मी ताबडतोब व्यवस्था करतो. उद्या सकाळी जाऊया. चालेल राजमाता. दुसऱ्या दिवशी सकाळीच राजमाता दिद्दा जागेची पाहणी करायला निघाल्या. जाता जाता बोलणं शक्य व्हावं म्हणून त्यांनी भुय्यालाही रथातच घेतलं होतं. वलागा बरोबर होतीच. भुय्यानं शोधलेल्या सगळ्याच जागा उत्तम होत्या. दिद्दाने या सर्व जागांना पसंती दर्शवली. राजमाता, यापैकी कुठल्या जागा आपण मंदिर, मठ आणि नगर यांच्यासाठी नक्की करायचे आहेत हे जर सांगितलं तर मला इतर जागा बाकीच्या गोष्टींसाठी मोकळ्या ठेवता येतील. नगराधिपती, तुम्ही शोधलेल्या सर्वच जागा उत्तम आहेत, पण सध्याला या सर्वच जागा राखीव ठेवा. जशी धनाची उपलब्धता असेल त्याप्रमाणे आपण इथे आणखी काही वास्तू पण उभ्या करू. जी राजमाता. ठीक आहे, या तुम्ही. हे मंदिर, नगर आणि मठ यांच्या उभारणीच्या कामाला लागा. जी राजमाता. राजमाता, आपली परवानगी असेल तर आणखी एक दोन गोष्टी बोलायच्या होत्या. बोला ना. पण राजमाता, थोडं कटू वाटलं तरी क्षमा करा. दिद्दा हसली. बोला, काळजी करू नका. राजमाता, महाराज उदयराज आणि त्यांचा साथी जयगुप्त यांनी श्रीनगरमध्ये बरेच दुराचार केले. जनता त्यामुळे बरीच त्रस्त झाली. पण राजमहालातून बराच काळ त्यांची पाठराखण केली गेली होती. जनतेमध्ये एक दुरावल्याची भावना यामुळे निर्माण झाली आहे. आपण जर पूर्वीप्रमाणे जनतेत मिसळायला सुरुवात केली तर जनतेच्या मनात पुन्हा आपल्याबद्दल प्रेम निर्माण होईल. दिद्दा हसली. अगदी जरूर नगराधिपती, मी हे लक्षात ठेवीन. या मठाबद्दल मला तुमच्याशी आणखी काही बोलायचंय, पण त्याच्या बांधणीची प्राथमिक तयारी झाली की मग मला येऊन भेटा, तेव्हा मी काय ते सांगेन. जी राजमाता. आणि नगराधिपती. जी राजमाता. तुमची कळकळ माझ्या ध्यानात आली, ती अशीच असू द्या. आत्ता जसा मला नगरजनांमध्ये मिसळण्याचा आणि प्रेम निर्माण करण्याचा सल्ला दिलात, असाच सल्ला पुढं कधीही काही जाणवलं तरी देत जा. मुळीच त्यात अवघड काही वाटून असं काहीच घेऊ नका. जी राजमाता. दिद्दाला प्रणाम करून भुय्य निघून गेला. अभिमन्यूच्या मृत्यूनंतर लगेचच वसुंधरेला तिसराही मुलगाच झाला. त्याचं नावही अजून ठेवलं नव्हतं, पण त्याचा जन्म झाल्याबरोबर दुसऱ्याच दिवशी वसुंधरेनं आपल्या बापाला कर्दमराजला बोलवलं. कर्दमराज आला. वसुंधरा मंचकावर पडून होती. अजून तिचा बाळणपणाचा थकवा गेला नव्हता. काय झालं बेटा, सकाळी तर तुला मी भेटून गेलो होतो. वसुंधरेने त्याला आवाज खाली करण्याची खूण केली. आबा, महालात आणखी कोणी आहे? असलं तर त्याला बाहेर जायला सांगा. वसुंधरा हळुवार आवाजात कुजबुजली. कर्दमराजनं बघितलं तर पाळण्यात बाळ झोपलं होतं. एक दासी लांब काहीतरी करत होती. मंगला, कर्दमराजनं हाक मारली. जी सरकार. मंगला, राणीसाहेबांसाठी एक पेलावर गरम दूध घेऊन ये. जी सरकार. ती निघून गेली. बोल बेटा, आता इथे कोणी नाही, कर्दमराजनं सांगितलं. आबा, मला राजमाता दिद्दाचा भरोसा वाटत नाही. तुम्ही काहीही करून या बाळाला कुठं लपवता येईल याचा विचार करा. म्हणजे भरोसा वाटत नाही म्हणजे काय बेटा?
आबा, राजमातेला सत्तेचा जबरदस्त लोभ आहे. हवं तर तुम्ही आजोबांना विचारू शकता. महाराजांना जो आजार झाला तो राजयक्ष्माच होता की आणखी काही हे मला ठाऊक नाही. पण राजमातेला निश्चितपणे चेटूक विद्या येते. सत्तेत राहण्यासाठी ती काहीही करू शकते. बेटा, पण चेटूक विद्या येत असली म्हणून तिचा वापर आपल्याच मुला नातवंडांविरुद्ध ती करेल असं मला वाटत नाही. आबा, आजवर राजमातेला सिंहासनावरून खाली ओढण्याचे किती प्रयत्न झाले? 4-5 तरी नक्कीच झाले असतील. किती वेळा तिच्या विरुद्ध पक्षाची शक्ती तिच्याहून अधिक होती? जवळजवळ प्रत्येक वेळीच. तरी एकही प्रयत्न यशस्वी झाला नाही. का आबा? काहीतरी कारण असेल तेव्हाच ना? कर्दमराज थोडा विचारात पडला. तरी बेटा, मला हे पटत नाहीये की राजमातेनंच महाराज अभिमन्यू यांचा प्राण घेतला असेल हे. आबा, मी राजमहालात राहते. राजमातेच्या अगदी निकट. तिच्या महालात काय जारण मारण मंत्र ती आणि तिची ती काळी दासी करतात ना, ते मी पाहिलंय. राजमातेच्या देवाऱ्यात एका मडक्यात कसली तरी राख ठेवलेली आहे. ती स्मशानातल्या कोणा गोसाव्याच्या चितेची राख आहे असं ऐकिवात आहे. खरं खोटं मला माहित नाही. पण राखेची पूजा करताना मी आणखी इतर कोणालाही कधी बघितलेलं नाही. मग तुझं काय म्हणणं आहे? मला काहीही करून तिची काळी छाया या बाळावर पडू द्यायची नाहीये. कर्दमराज विचारात पडला. मी याबाबत माझ्या पिताजींशी म्हणजे प्रधान फाल्गुनशी यांच्याशी बोललो तर आबा, ते ही गोष्ट राजमातेपासून लपवून ठेवू शकतील याची खात्री आहे तुम्हाला? अगदी खात्री नाही. ठीक आहे. तुम्ही त्यांना बोलवा, मीच बोलेन त्यांच्याशी. कर्दमराजनं फाल्गुनला बोलवलं. फाल्गुन थकला असला तरी त्याची विचारशक्ती तशीच तल्लख होती. त्यानं वसुंधरेचं म्हणणं ऐकून घेतलं. क्षणभर विचार करून तो म्हणाला, बेटा, हे खूप कठीण असलं तरी अशक्य नाहीये. पण त्यासाठी तुला या बाळापासून कायमचं दूर व्हावं लागेल. मला आहे त्याची कल्पना आजोबा, माझी तयारी आहे, वसुंधरा म्हणाली. ठीक आहे, मी पाहतो. कर्दम, तुला यातलं काही माहीत नाहीये इतकंच लक्षात ठेव. काय करायचा विचार आहे तुमचा पिताजी? कर्तमराजनं विचारलं. तुला जितकं कमी माहीत असेल तितकं बरं असं तुला नाही का वाटत कर्दम? हो, पण उत्सुकता असतेच ना. कर्दम, मी जे करणार आहे ते करणाऱ्यांना सुद्धा आपण काय केलं हे कळून उपयोग नाही. हे गुपित फक्त मला ठाऊक असेल आणि माझ्या मृत्यूबरोबर ते चितेवर जळून भस्म होईल. इतर कोणालाही चुकूनही जरी कळलं तरी लक्षात ठेव, या बाळाच्या जीवाला धोका आहे. इतकं समजून राहा. जेव्हा गरज पडेल तेव्हा खरा वारस जनतेसमोर कसा आणायचा हे मी पाहीन. पण अगदी तोपर्यंत मी जिवंत नसलो तरीही, आणि जर नंदीगुप्त किंवा त्रिभुवन सुखरूप राहिले तर कदाचित या बाळाला कधीच पुढे आणायची गरज पडणार नाही. ते तसंच असू दे. त्याचा शोध घ्यायचा प्रयत्न करू नकोस. समजतंय? जी पिताजी. तो निघून गेल्यावर फाल्गुननं नेमी गुप्ताला बोलावलं. नेमी गुप्ता हा त्याचा विश्वासू हेर होता. प्रणाम प्रधानजी. प्रणाम. नेमी गुप्त, तुझ्यासाठी एक खास काम आहे. पण अतिशय गुप्त काम आहे. या कानाचं त्या कानाला कळून उपयोगी नाही. आज्ञा प्रधानजी. ललितादित्यपूरमध्ये जा. तिथं असं घर शोध जिथे नुकताच पुत्र जन्म झालाय. काय हवा तो वेश घे. पण ते मूल कसं आहे? सुदृढ आहे की नाही? निर्व्यंग आहे की नाही? काळ आहे की घोर? गुटगुटीत आहे की सरपातळ हे शोध. आणि निर्व्यंग गोलटेल बाळसेदार मूल असेल ते चोरून घेऊन ये. 3 दिवसांच्या आत हे काम व्हायला हवं आणि त्या बाळाची नीट देखभालही व्हायला हवी. जी प्रधानजी, होऊन जाईल. आणि या सगळ्याची कोणालाही खबर होऊन चालणार नाही. नाही होणार प्रधानजी. फाल्गुननं 4 वेगवेगळ्या हेरांना हेच काम निरनिराळ्या 4 नगरांमध्ये करायला सांगितलं. प्रत्येक नगर श्रीनगरच्या बाहेर 10-12 कोसांच्या अंतरात होतं. सर्व हेर एकमेकांची काहीही माहिती नसताना वेगवेगळ्या ठिकाणी एकच काम करत होते. मुलं चोरीला गेल्याची घटना घरातल्यांना कळल्याशिवाय राहिली नाही. प्रत्येक घरात हलकल्लोळ माजला. कोतवालीत तक्रार नोंदवली गेली. सर्वत्र शोध सुरू झाला. पण मूल कोणी चोरलं, कुठं गेलं, कोणालाच काहीही कळत नव्हतं.
सगळीकडच्या कोतवालीतले शिपाई घरोघर जाऊन मुलाचा काही माग लागतो का पाहत होते आणि रिकाम्या हाती परत येत होते. सर्व नगर एकमेकांपासून दूर असल्यामुळं एकाच वेळी 4 घरची मुलं चोरीला गेली असतील हे कोणालाच समजलं नव्हतं. 2च दिवसात हे मूल घेऊन आले. प्रत्येक मुलाला फाल्गुननं स्वतः तपासलं आणि मग प्रत्येक मूल त्या त्या हेराच्या स्वाधीन केलं. कुठल्याच 2 हेरांना आपण एकच गोष्ट वेगवेगळ्या ठिकाणी केली हे माहीत नव्हतं. नेहमी गुप्त, हे मूल हवं तसं नाहीये, फाल्गुन म्हणाला. या मुलाला परत त्याच्या घरी जाऊ दे. पण असंच नेलंच तर गोंधळ होईल. त्यामुळं ललितादित्यपूरच्या कोतवालीत रथातून जा. सरकारी अधिकाऱ्याच्या कपड्यात जा आणि मी सांगतो तशी बतावणी करून मूल आई बापाच्या स्वाधीन कर. जी प्रधानजी. हेच सर्व हेरांना सांगितलं गेलं. आपण आणलेलं मूल घेऊन परत प्रत्येक जण त्या त्या नगरात गेला. पण पण जे मूल वसुंधरेच्या बाळाच्या दिसण्याशी जुळत होतं त्याला ठेवून घेऊन त्याच्या जागी त्या मुलाच्या कपड्यात वसुंधरेच्या बाळाला पाठवलं गेलं. ललितादित्यपूरमध्ये दुसऱ्याच दिवशी श्रीनगरमधून रथ आला. रथात एक सरकारी चाकर होता आणि त्याच्याबरोबर एक अर्भक होतं. तो सरळ कोतवालीत गेला. नमस्कार कोतवाल साहेब. नमस्कार, बोला. मी श्रीनगर कोतवालीमधून आलोय. मुलं चोरणारी एक टोळी आम्ही काल पकडली. हे मूल ललितादित्यपूरमधून चोरल्याचं त्यांनी मान्य केलं. कोणाचं मूल चोरीला गेल्याची तक्रार आहे का? हो, एक तक्रार आली आहे. बोलवा घरच्यांना. कोतवालानं ताबडतोब ज्याचं मूल चोरीला गेलं होतं त्याला बोलवलं. त्याचं मूल त्याच्या ताब्यात दिलं. मुलं चोरणाऱ्या टोळीनं पळवलं होतं त्याला. कोतवालानं माहिती पुरवली. नशीब तुमचं म्हणून मूल परत मिळालं. कोतवालाचे आभार मानित आनंदानं डोळे पुसत मुलाला घेऊन आईबाप निघून गेले. हीच गत इतर 3 नगरांमध्ये झाली. फक्त जे मूल वसुंधरेच्या बाळाशी मिळतं जुळतं होतं त्याच्या जागी वसुंधरेच्या बाळाला पाठवलं होतं. या बाळाला कुठं नेऊन दिलं हे फक्त फाल्गुनला आणि वसुंधरेला माहित होतं. एकाही हेराला आपण मूल का चोरलं आणि मग ते परत का नेऊन दिलं हे कळू शकलं नव्हतं. बिनबोभाट वसुंधरेच्या बाळाला सुरक्षित ठिकाणी पाठवलं गेलं आणि त्याचा तोतया वसुंधरेचं बाळ म्हणून वसुंधरेच्या दुधावर वाढत होता. बाळाची सुखरूप पाठवणी केल्यानंतर वसुंधरेचा जीव भांड्यात पडला. आणखी काही दिवस उलटले. सोयर संपलं. राजमाता दिद्दा बाळाला पाहायला आली. कौतुकानं बाळाला उचलून घेऊन म्हणाली, अगदी लहानपणच्या अभिमन्यूची आठवण होते हो. होणारच ना राजमाता, वसुंधरेची आई म्हणाली. तिला यातलं काहीच ठाऊक नव्हतं. फक्त वसुंधरा आणि फाल्गुन एकमेकांकडे पाहत होते. बाळाचं नाव काय ठेवूया आई साहेब, वसुंधरेने विचारलं. भीम. भीमगुप्त नाव ठेवा, दिद्दानं उत्तर दिलं. त्यानुसार बाळाचं नाव भीमगुप्त ठेवलं गेलं. पुढे काय झालं आहे ना उत्सुकता? ऐकत राहा पुढचा भाग चरणहीनचा. भेटू पुढच्या भागात. धन्यवाद.